राजधानी नागपूरमध्ये ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन तर दुसरीकडे अमरावतीत राणांचं हनुमान चालीसा पठण करत ठाकरेंना प्रत्युत्तर। रामरक्षा येत नसेल तरी रामाची रक्षा करता येते, फडणवीसांनी शब्दांचे खेळ करू नये, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। राज्यात एफडीएच्या कारवाईचा धडाका, राज्यातील छोट्या कारवाया करणारी एफडीए मोठी कारवाई कधी करणार? जंतर मंतरवर दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेलं, पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ। वांगचुक यांना अटक जरी केला तरी आंदोलन सुरू राहणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर वांगचुक यांच्या मागणीवर सरकार बघ्याची भूमिका घेत होते, शरद पवार यांची टीका। एनडीएकडून निमंत्रण नाही त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। एनडीएला पाठिंबा देण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांचं उत्तर। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पुणे महापालिकेतील बनावट नोकर भरती प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। मनपाचा जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार, 6 दिवसांपासून कचऱ्याचे साम्राज्य जैसे थे, लोकशाही मराठीचा सलग 6व्या दिवशी रिअलिटी चेक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।